बघा, सध्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकावर गोळी झाडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे। त्यामुळे मी तर म्हणेन की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गोळीबार करणाऱ्या गुंड्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे यांना एक कोणताही अधिकार सत्तेवर राहण्याचा नाही आहे। किंवा मागच्या कालावधीमध्ये शिंदेंच्या कालावधीमध्ये दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या आमदारांनी गोळीबार केला, तिकडे संभाजीनगरला त्यांच्या आमदारांनी मारझोड केली, तिकडे हिंगोलीला त्यांच्या आमदारांनी सफाई कर्मचाऱ्यांना मारलं आणि आज भाजपाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या लोकांवर खुद्द पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला। त्यामुळे हे गुंडांचं सरकार आहे, गुंडांना आधार देणारं सरकार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, अथवा मी राज्यपाल महोदयांना विनंती करेन की या दोघांचीही त्यांच्या पदावरून तुम्ही हकालपट्टी करा। उद्धव साहेबांचा दौरा तर 2 दिवसापासून सुरू झालाच आहे। पुन्हा एकदा उद्या आणि परवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा ते संवाद दौरा चालू करतील। सावंतवाडी ते चिपळूण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक जनता यांच्याशी संवाद साधतील आणि आम्ही ठरवलं आहे, उद्धव साहेबांनी ठरवलेलं आहे, ह्या गद्दारांना कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये गाडायचं म्हणजे गाडायचंच। त्यामुळे आमचा घोडा आता पळायला लागलेला आहे आणि तो विजयश्री खेचून आणणार मध्ये कोणतीही शंका नाही। जो दौरा आता सुरू झालाय कोकणातला, तर काय रिस्पॉन्स आहे, कसा होतो रिस्पॉन्स सुद्धा तुम्ही बघालच, सावंतवाडीपासून सुरू होईल, पहिली गद्दाराची सुरुवात तिथून झालेली आहे। त्यामुळे त्या एक प्रचंड आणि हजारोच्या संख्येने शिवसैनिक या उद्धवजींचं स्वागत करायला आणि उद्धवजींचे विचार ऐकायला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतील। आता मागच्या 4 दिवसांपासून विविध चर्चा सुरू झाल्या, विशेषतः भाजप जिल्हा प्रमुखाने सरप्राईज प्रवेशाचा टॉस केला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या। रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरं असे काही सरप्राईज प्रवेश आहेत का? शिवसेना पक्षामध्ये आहेत भरपूर, पण आम्ही ते टप्प्याटप्प्याने घ्यायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे एक आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना पक्षाला किती जरी संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला तरीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंवर विश्वास ठेवून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, पण आम्ही ते सगळे टप्प्याटप्प्याने प्रवेश घेतो आहे आणि कोणाला तरी अपशकुन करण्याचं काम आम्ही करत नाही आहे। तर जे मनाने आणि विचाराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत असतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करणार, पण गद्दारांना 100% दरवाजे बंद म्हणजे बंद। गद्दार खासदार, गद्दार आमदार यांना कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।